नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या राजकीय बातमीनं. खरं तर नारायण राणे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी आणि शिवसेनेवर डागलेल्या तोफांनी सध्या चर्चेत असताना आता त्यांनी असं एक वक्तव्य केलेलं आहे ज्यामुळे शिवसेना भाजप यांच्यातल्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सेना भाजपच्या युतीच्या बद्दल नारायण राणे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. भविष्यात पक्ष नेतृत्व जे सांगेल ते करू असं म्हणत राणेंनी युतीबाबतचं हे भाष्य केलेलं आहे. एका बाजूला नारायण राणे यांच्या भाजपच्या प्रवेशाच्या नंतर त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या नंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातला राजकीय संघर्ष रस्त्यावरच्या राड्यापर्यंत जाऊन पोहोचला. प्रचंड वाकयुद्ध दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये रंगलेलं असताना नारायण राणेंकडून शिवसेनेवर आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून राणेंवर भाजपवर तुफान हल्ले होत असताना एका बाजूला ही सगळी राजकीय परिस्थिती तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की आजच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्यात सुद्धा बंद दाराआड चर्चा झाल्याचं कळतंय. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा शिवसेना भाजप यांच्याबद्दलची चर्चा रंगते. दुसऱ्या बाजूला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलेलं होतं की शिवसेना आमचा सख्खा भाऊ आहे. कितीही मारामाऱ्या झाल्या तरी तो आमचा सख्खा भाऊ आहे. आणि त्यावर संजय राऊतांनी सुद्धा सांगितलंय की हिंदुत्व हा शिवसेना आणि भाजपला जोडून ठेवणारा दुवा. या सगळ्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंची प्रतिक्रिया काय, युतीबद्दल जाणून घेऊया. राजकारणात कुणी कुणाचं मित्र नसतं आणि शत्रूही नसतं कायमचं. भविष्यात जर युती झाली तर तुमची भूमिका काय असेल? हे बघा, जर तरला मी उत्तर देत नाही. भविष्यात युती झाली ना तर आमचे प्रमुख जे बोलतील ते मान्य आहे. दरम्यान भाजप शिवसेनेच्या आजवरच्या नात्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूयात. भारतीय जनता पार्टी की शुद्धिकरण की ज़रूरत है. बहुत बड़ी पार्टी है. बहुत बड़ा काम हिंदुत्व के लिए पार्टी ने किया है. हमने 25 साल उस पार्टी के साथ निकाले हैं. मुझे मालूम है बाला साहब ठाकरे जी और अटल जी के क्या रिश्ते थे. बाला साहब ठाकरे जी और अडवाणी जी के क्या रिश्ते थे. बाला साहब ठाकरे जी, उद्धव ठाकरे जी और मोदी जी के क्या रिश्ते थे और है, हमें मालूम है. लेकिन जिनको मालूम नहीं है, ये सब जो बाहर से आए लोग हैं, वो इस प्रकार से शिवसेना और बाला साहब ठाकरे जी की पार्टी के ऊपर या उद्धव जी के ऊपर हम सब के ऊपर कीचड़ उठा. भविष्य दोबारा हमारे रिश्ते ना कभी खराब हुए थे ना कभी खराब होंगे. हम एक वैचारिक बंधन से हमेशा जुड़े रहे हैं और वो बंधन हिंदुत्व का है. हम अलग हुए हैं लेकिन हमने कभी एक दूसरे से जाति दुश्मनी का माहौल नहीं बनाया. कभी भी हम एक दूसरे के कार्यालय के ऊपर पत्थरबाजी नहीं की थी. एक दूसरे के कार्यकर्ताओं के ऊपर हमला नहीं किया था हमने. लेकिन ये इसलिए हुआ है कि जो बाहर से आए हुए लोग हैं बीजेपी में, वो चाहते हैं कि इस प्रकार का संघर्ष चले और हमारे नेतृत्व को आगे जाने दीजिए. उससे सबसे बड़ा खतरा मैं आपको बताना चाहता हूँ, महाराष्ट्र के बीजेपी के जो वर्तमान नेता है उनको है. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांच्या शिवसेना भाजपच्या नात्यावरच्या प्रतिक्रियेला काय उत्तर दिलंय ते सुद्धा ऐकूया. शेवटी प्रत्येक जण आपापल्या पार्टीमध्ये जिथे कुठे असतो त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये त्याची एक धाटणी तयार होते. त्या धाटणीप्रमाणे बोलतो. आता राणे साहेब हे मूळ तुमच्या धाटणीतले आहेत. ती धाटणी जी आहे जे तुम्ही आजही रोज बोलताच आहे, मारेन, तोडेन, पाय तोडेन, असंच चालतं. तर त्या धाटणीतले राणे साहेब हे बीजेपीमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांची ती जी धाटणी आहे बोलण्याची ती कशी काय सोडतील. आणि त्यामुळे तुम्ही उगाचच आमच्यामध्ये रिफ्ट निर्माण करण्याचा, भिंत उभी करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही खूप हुशार राजकारणी आहोत. आमच्या चेहऱ्यांवरून जाऊ नका. त्यामुळे ती फूटबीट पडणं आहे ते तुमच्यात पडू. आमच्यामध्ये 22 महिने सरकार नाही. मोठमोठे नेते आले, विखे साहेब असतील,
हर्षवर्धन पाटील असतील, गणेश नाईक, कोणी हुकच नाही केलं, ठीक आहे. कालच्या जर घडत असतं कधी वर खाली, आता ते वर आहेत, आपण खाली आहोत, इथं वर आपण होतो. तेव्हा राज्यामध्ये शिवसेना भाजप यांच्यातला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना पुन्हा एकदा शिवसेना भाजपच्या युती संदर्भातल्या चर्चांना सुद्धा उधाण आलंय. त्याला काही महत्त्वाची कारणं ठरली, वक्तव्य ठरली शिवसेना भाजपच्याच नेत्यांची. एका बाजूला शिवसेना नेते संजय राऊत जे सातत्यानं भाजपवर तिखट हल्ले चढवण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्या संजय राऊत यांनी आज पहिल्यांदाच भाजप शिवसेनेच्या नात्याबद्दल, त्यांच्यातल्या हिंदुत्वाच्या दुव्याबद्दल ते बोलले. दुसऱ्या बाजूला तो सख्खा भाऊ आहे आमचा, असं चंद्रकांत पाटील 2 दिवसापूर्वी म्हणाले. आणि या सगळ्याच्या बद्दल अधिक बोलण्यासाठी, त्याचं विश्लेषण करण्यासाठी राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आता आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. रस्त्यावर एका बाजूला तुफान राडा सुरू आहे, एकमेकांची कार्यालय फोडली जात आहेत, एकमेकांचा प्रचंड उद्धार केला जातोय. पण त्याच दरम्यान दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते जेव्हा बंद दाराआड चर्चा करतात तेव्हा चर्चा तर होणार. मग प्रश्न हा आहे, चर्चा झाली काय? राजकारणामध्ये वेळोवेळी परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात. राजकारण हे रिजिड नसतं, म्हणजे ताठर नसतं कधी. आधी कणखर म्हणजे जे त्याच्यात लवचिकता नाही असं नाही. राजकारणामध्ये प्रचंड वेळा परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात आणि सत्ता कोणाला नको असते, हा महत्वाचा प्रश्न आहे. आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सत्तेवर नाही, दिल्लीत सत्तेवर आहे. आणि शिवसेनेचं सरकार, शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं सरकार महाराष्ट्रात आहे, दिल्लीत त्यांच्या मर्जीतलं सरकार नाही. एकमेकांच्या गरजा आहेत. काही गोष्टी केंद्र सरकारच पूर्ण करू शकतं, त्यासाठी शिवसेनेला संवादाचा एक मार्ग खुला ठेवावाच लागतो केंद्र सरकारशी. अतिशय टोकाला जाईल असा संघर्ष शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला केंद्राशी करता येत नाही. त्यामुळे एक मार्ग त्यांना खुला ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात अशा अनेक गोष्टी असतात की ज्या भाजपाला शिवसेनेबरोबर सातत्याने संघर्ष करून मिळणार नाहीत. सत्तेची गरज दोन्ही बाजूला असते, विरोधी पक्षालाही असते, सत्ताधारी पक्षालाही असते. त्यामुळं वेळोवेळी परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात. म्हणूनच चंद्रकांत पाटील असतील काय, संजय राऊत असतील काय, हे जे बोलले कुठेतरी आम्ही एक आहोत, कुठेतरी आम्ही एक आहोत, ते संवादाचा मार्ग बंद न करण्यासाठी किंवा भविष्यात कधी जर समजा काही कारणामुळे जर त्यांना सहयोगाची भूमिका घ्यावी लागली तर त्यावेळी अतिशय दुर्मुखलेल्या यांनी समोरासमोर येता येऊ नये, हा एक त्याचा मार्ग आहे त्याचा. आणि विशेषतः आज नारायण राणे, बोला. मला तेच विचारायचं होतं सर, की जेव्हा नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातलं ते वक्तव्य केलं तेव्हा सगळ्यांचीच उत्सुकता होती की आता फडणवीस नेमकं काय म्हणतायत. देवेंद्र फडणवीसांनी खूप चातुर्याने एक गोष्ट केली, ते असं म्हणाले की त्यांच्या वक्तव्याचं समर्थन नाही पण राणेंचं समर्थन करतोय. एका बाजूला शिवसेनेला सुद्धा दुखवायचं नाही, कुठंतरी उद्धव ठाकरे यांना सुद्धा दुखवायचं नाही की तुमच्यावरच्या याचं समर्थन आम्ही करतोय, आणि राणेंना सुद्धा असं वाटू नये की आम्ही तुमच्या पाठीशी नाही आहेत. हा सुद्धा एक स्पेस ठेवून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया होती. राजकारणामध्ये उपयुक्ततेचा सिद्धांत वापरला जातो. कोणाची किती उपयुक्तता आहे आणि त्या व्यक्ती किंवा त्या विचारांना किती वेळ वापरायचं. आज राणेंची गरज भारतीय जनता पार्टीला आहे, कारण राणे आहेत म्हणजे थोडंसं त्यांना शिवसेनेवर एक मानसिक दबाव ठेवायचा आहे, तो वापरायचा आहे. आणि शिवसेना आज किती म्हणत असली की आम्ही काही किंमत देत नाही किंवा आम्ही, त्यांना सुद्धा एक अनामिक असं हे असेल की राणे काय बोलतील, कारण राणे हे शिवसेनेमध्ये वर्षानुवर्ष कार्यरत राहिलेले नेते आहेत. त्यांना शिवसेनेची जेवढी माहिती आहे तेवढी आजच्या तरुण पिढीतल्या अनेक शिवसैनिकांना नाही, हे वस्तुस्थिती आहे. त्यामुळं ते तसं म्हणाले देवेंद्र फडणवीस की राणेंच्या पाठीशी आम्ही उभं राहू, कारण राणेंचा उपयोग त्यांना आज होतोय. दुसरी गोष्ट, देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या थोबाडीत मारण्याच्या विधानाचं समर्थन त्यांनी जर केलं असतं तर त्यांची अडचण झाली असती, कारण ते स्वतः 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदी असलेल्या व्यक्तीच्या जर कोणी थोबाडीत मारण्याचं जर वाक्य वापरत असेल तर तुम्ही समर्थन करणार का म्हटल्यावर अर्थातच त्यांना नाही म्हणावं लागलं असतं. ही त्यांची अडचण होती. त्यामुळे त्यांनी दोन्हींचा बॅलन्स साधला, वाक्य नाकारलं आणि राणेंना समर्थन दिलं. ही त्यांची आजची गरज आहे. अगदी अगदी. नक्कीच सर, नक्कीच. धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी तुम्ही सविस्तरपणे बोललात त्याबद्दल.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. मी बोलायला लागलो तर तुम्हाला परवडणार नाही असा सज्जड इशारा राणेंनी शिवसेनेला दिलाय. मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. जबरदस्तीने आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करतायत. माझी हरकत नाही, दाखवा. पण आम्ही जन्माला आलो ते फक्त विरोधी पक्षात राहण्यासाठी जन्माला आलेलो नाही. भविष्यात आम्ही महाराष्ट्रात सत्तेवर येऊ आणि केंद्रात आहेच. आम्ही केंद्रात आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्याने वरिष्ठांचे काही जरी आदेश आले तरी कायद्याने कारवाई करावी असं मला पोलिसांना सांगायचं आहे. कायद्याच्या बाहेर जाल तर पुढे कारवाई जी होईल ती तुम्हाला सामोरं जावं लागेल. नारायण राणेच्या पाठी लागू नका. नाहीतर मी आता थोडाच बोलतोय, मग सगळंच बोलायला लागेल. ते परवडणार नाही परवडणार. केसेस काढू, हे काढू, ते काढू. अरे मी एवढा जर क्रिमिनल होतो, मुख्यमंत्री केलं कसं काय? एवढ्या वर्षी मंत्री होतो, कसा राहिलो मी? हे दोघंही माझ्या दृष्टीने म्हणजे वायफळ बडबड करणारे आहेत. संजय राऊतला तर त्यासाठीच ठेवलंय, संपादक सोडा, पण हे बोलायलाच ठेवले. आणि त्यामुळे भाजपामध्ये ओरिजिनल त्यांचे काय जे आयडिओलॉजी आहे, तर आम्हाला घेताना ही आयडिओलॉजी स्वीकारून आम्ही आलेलो आहे. त्यामुळे ओरिजिनल असो काही असो, भाजपाला परवडतंय ना. आम्ही बाहेरच्यांचं काय ऐकायचं? काय तो विनायक राऊत, ते 2 राऊत तर शिवसेनेला डुबवणार आहे आतमध्ये, एकदम खोल तलावात. शिवसेनेला डिवचण्यासाठीच फक्त राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळालंय. त्यांनी जुनी प्रकरणं बाहेर काढण्याची धमकी आम्हाला देऊ नये. आमच्याकडेही अनेक प्रकरणं आहेत असा इशारा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की भाजपाने नारायण राणेंना केवळ शिवसेनेवर भुंकण्यासाठी तयार केलेला आहे. बाकी त्याच्या पाठीमागे दुसरं काही नाही उद्देश. आणि हे भुंकत असताना वेगवेगळे आरोप ज्या वेळेला करतील त्यावेळेला हा माझा प्रश्न सुद्धा नारायण राणेंना आहे की अंकुश राणे जे होते ते सख्खे चुलत भाऊ नारायण राणेंचे, त्यांचा खून कोणी आणि कशासाठी केला हे सुद्धा नारायण राणेंनी सांगावं. खून केल्यानंतर कोणत्या गाडीमध्ये घातलेली, कोणत्या ठिकाणी नेऊन तो जाळून टाकला हे सुद्धा नारायण राणेंनी सांगावं. अथवा आमच्याकडे तो सुद्धा मोठा प्रश्न आहे, शोधून काढू शकतो, त्याची चौकशी होऊ शकतं. सक्रिय केवळ आणि केवळ शिवसेनेला डिवचण्यासाठी आज नारायण राणेने सक्रिय होत असताना एक शिवसेनेच्या बाबत आणि स्वतःच्या मध्ये असलेलं जे वैशिष्ट्य ते सांगितलेलं आहे. शिवसैनिक आणि गुंडगिरी करू नये हे त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, कारण गुंडगिरीचा मक्ता केवळ आणि केवळ नारायण राणेने घेतला हे मागच्या अनेक वर्षापासून सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे ही जी काय जन आशीर्वाद यात्रेची पुन्हा सुरुवात झालेली आहे ती केवळ जनांचे किंवा लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी नसून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जो उद्देश होता त्या उद्देशाला सार्थ ठरवण्यासाठी नसून केवळ आणि केवळ शिवसेनेला डिवचण्यासाठी आणि शांत असलेल्या कोकणला पुन्हा अशांत निर्माण करून राडेबाज संस्कृती पुन्हा एकदा कोकणमध्ये आणायचं काम नारायण राणेच्या माध्यमातून होत आहे. आम्ही कुठे थांबवलेले आहे? आम्ही सुद्धा अनेक गोष्टी ओपन करू शकतो. जी भाजपाचे आदरणीय मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये नारायण राणेंची जी कुंडली मांडलेली आहे ती कुंडली आमच्या हातात सुद्धा आहे. म्हणजे आम्हाला बाकी काय करायचं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आरोप केले त्याचीच फक्त पुनर्चौकशी करायची आहे. हे तर दुर्दैव आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं. हे भूताच्या हातीत कोलीत दिल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांचा भाजप कसा जाळायला निघालेले आहेत नारायण राणे याचा त्यांनी अभ्यास करावा.
तुमच्या घरावर हल्ला केला, माझ्या पण घरावर हल्ला केला की तुमच्या नौटंकी करणाऱ्या लोकांनी. आम्ही असं नाही सांगत आहे ते परत कसे जातील, पण अशा हल्ला करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची ताकद सुद्धा महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आहे. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय महाराष्ट्राची खबरबात. ओबीसी आरक्षणावर बोलवलेल्या बैठकीत सरकारच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाहीये. येत्या शुक्रवारी पुन्हा बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. इम्पेरिकल डेटाशिवाय आरक्षण अशक्य असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ओबीसीचं राजकीय आरक्षण मिळवणं सरकारच्या हातात आहे. राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका नको अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे. जोपर्यंत हे पॉलिटिकल आरक्षण ओबीसीचं परत मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका. कारण आपण बघतो सहकाराच्या क्षेत्रात पाहिजे ती निवडणूक आपण घेतोय, नाही पाहिजे तर पुढे ढकलतोय. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातही जोपर्यंत ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत ही निवडणूक घेण्यात येऊ नये, अन्यथा अपरिमित हानी ओबीसी समाजाची होईल. या सगळ्या याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की पुढच्या शुक्रवारी किंवा आठवड्याभरानंतर अंतिम निर्णय घेण्याकरता आपण बसू. तोपर्यंत या सगळ्या मुद्द्यांवर लॉ अँड ज्युडिशरी जे काही मुद्दे आम्ही मांडले आहेत त्या मुद्द्यांवर अभ्यास करेल. तर आम्हाला ते मान्य आहे. आम्ही पुन्हा बसायला तयार आहोत, वारंवार बसायला तयार आहोत. पण 50% अटीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो तर हे जे मूळ जजमेंट आहे हे जस्टिस बालकृष्णन चीफ जस्टिस यांचं घटनापीठाचं आहे. त्यामुळे अजून 9 जजेसचा बेंच आपल्याला कॉन्स्टिट्यूट करावा लागेल. म्हणजे पुढचे 5 ते 7 वर्ष ओबीसीला एकही जागा रिझर्वेशनमध्ये मिळणार नाही. त्यामुळे ह्या 2 लढाया पॅरलल लढल्या पाहिजेत. पहिल्यांदा जवळजवळ 20 जिल्ह्यातलं ॲडिशनल आरक्षण आपल्याला मिळून जे कंपेन्सेट होत आहे ते घेतलं पाहिजे. 10 जिल्ह्यांमध्ये 22 ते 27% मिळत आहे ते घेतलं पाहिजे. आणि 5 जिल्ह्यांकरता आपण नीट विचार करून त्यांनाही देताना शक्य आहे त्याला वेगळा कायदा तयार करावा लागेल. तो कायदा तयार केला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयात लढायचं तर लढायला पाहिजे. पण केवळ ही भीती दाखवून एकाही ओबीसीला आम्ही आरक्षण देणार नाही अशा प्रकारचं जर कोणी म्हणत असेल आम्हाला ते मान्य नाही, आम्ही ते मान्य करणार नाही. ओबीसींना आरक्षण द्यावंच लागेल. राजकीय आरक्षण त्यांच्या हक्काचं आहे, ते घटनापीठाने मान्य केलेलं आरक्षण आहे. आणि एक गोष्ट अजून मी स्पष्ट केली, घटनापीठाने आपलं आरक्षण रद्द केलेलं नाही, ते रीड डाऊन केलंय, ते स्ट्राईक डाऊन केलेलं नाही. रीड डाऊनचा अर्थ असा आहे ट्रिपल टेस्ट पूर्ण करा, आरक्षण परत मिळेल. ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसीला आरक्षण मिळणारच नाही त्याही जिल्ह्यामध्ये कसं आपल्याला करता येईल त्याच्यावरची अजून एक स्टडी आपण लावलेली आहे. आणि येत्या शुक्रवारी पुन्हा त्याच्यावर बसायचं. आणि जवळपास महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यामध्ये जे आरक्षण आहे ते कायम राहणारच आहे. राहिले 16 जिल्हे जे आहेत त्या 16 जिल्ह्यामध्ये कमी जास्तपणा होणार आहे. त्याच्यामुळे त्याही जिल्ह्यामध्ये कसं आपल्याला कव्हर करता येईल याच्यावरची एक सांगोपाग चर्चा झालेली आहे. येत्या शुक्रवारी पुन्हा अजून याच्यावरची एक बैठक होणार. यानंतरची बातमी आहे मुंबईतल्या एका सोन्याच्या रस्त्याची. या रस्त्याला सोन्याचा रस्ता असं उपहासानं म्हटलं गेलंय. खरं त्याचं कारण आहे त्याच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय. वांद्रे ते माहीम या समुद्रालगत सायकल ट्रॅक तयार केला जातोय. या 3.95 किलोमीटर इतक्या रस्त्याच्या बांधकामासाठी तब्बल 167 कोटींचा खर्च करण्यात येतोय. त्यामुळे आता भाजप आणि मनसेनं याला तीव्र विरोध केलाय. भाजप आमदार अमित साटम यांनी यासंबंधी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहिलंय. सायकल ट्रॅक जवळपास 4 किलोमीटरचा 4 किलोमीटरच्या सायकल ट्रॅकसाठी तब्बल 167 कोटी रुपये कशासाठी खर्च करणार हा सवाल या सगळ्यांचा आहे. मुंबईकर ये सवाल पूछ रहे हैं कि इस प्रकार का टेंडर क्या किसी की सत्ता मुंबई महानगर पालिका से जाने वाली है, और जितनी सत्ता बची है उतने काल में जितना हो सके उतना मेवा लाटने का काम तो कोई कर नहीं रहा है.
और इसीलिए मुंबई महानगर पालिका में बैठने वाला ये सचिन वाजे कौन है, ये वाजेगिरी करने वाला वहां पर कौन है, ये सवाल मुंबईकर पूछ रहा है। और इसीलिए बृहन्मुंबई महानगर पालिका के आयुक्त को मैंने पत्र लिखकर कहा है कि 167 करोड़ रुपए का मुंबईकरों के पैसे को खड्डे में डालने का ये टेंडर ये तुरंत रद्द किया जाए, कैंसिल किया जाए। मुंबई महानगरपालिकेच्या प्रायोरिटीज काय आहेत हे एकदा महानगरपालिकेने ठरवलं पाहिजे। आदित्य ठाकरेंची स्वप्न पूर्ण करणं ही प्रायोरिटी आहे का लोकांचा विकास करणं ही प्रायोरिटी आहे? एकदा महानगरपालिकेची घटना वाचली पाहिजे, त्याच्याची जी कर्तव्य आहेत महानगरपालिकेची ती एकदम महानगरपालिकेचं मला असं वाटतं पुस्तक एकदा आदित्य ठाकरेंना पाठवलं पाहिजे। महानगरपालिकेचा जो ऍक्ट आहे अधिनियम 1888 तो एकदा पाठवला तर त्याच्यामध्ये ऑब्लिगेटरी ड्युटीज महानगरपालिकेच्या म्हणजे हे महानगरपालिकेने करायलाच पाहिजे अशा काही ड्युटीज लिहिलेल्या आहेत ते एकदा त्यांनी वाचाव्यात। थोडं मी बघणार आहे कारण आम्ही सगळे रिव्ह्यू घेत आहोत। एक आहे की असं पर किलोमीटर मोजलं नसतं आपण समुद्रात ते करतो तर ते अर्थात आहे पूर्ण मुंबईसाठी तो प्रकल्प आहे, पण अर्थात जिथे जिथे पैसे वाचवणं गरजेचं आहे आणि करू शकतो ते आपण करत आहोत आणि त्याच्यासाठी पूर्ण एक एस्टिमेट पूर्ण प्लॅन आणि DPR रिवाईज करून आपण लोकांसमोर जात आहोत। पैसे वाचवणं गरजेचं आहे तरी देखील आपण जिथे जिथे चांगल्या गोष्टी करतो जसं वाळकेश्वरला आणि दादरला व्ह्यूइंग डेक असेल, पवईचा लेकच्या बाजूला आपण सायकलिंग ट्रॅक करत आहोत, कोस्टल रोडचं मोठं काम चालू आहे। तर जिथे जिथे नीट पैसा वापरला जाईल आणि लोकांसाठी ओपन स्पेस चांगले स्पेसेस निर्माण करणं मला वाटतं हे देखील आपलं कर्तव्य आहे, तर ते बॅलन्स करून आपण करू। कुठे पैशाचा चुराडा होत नाही ही मी आपली दक्षता आणि हे देऊ शकतो। मुळामध्ये एक तर ही तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे, नक्कीच आम्हालाही त्याबाबत विचारणा होणार आता होते तर त्याच्याबद्दलची मी माहिती घेईनच आणि नक्की त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलं आहे कसं केलं आहे कारण टेंडर काय कुठलंही टेंडर जेव्हा बनतं त्यावेळेला त्या सगळ्या निकषांचा विचार केला जातो आणि त्या निकषांच्या विचाराअंती आपण करतो। याबाबत मी माझ्या प्रशासनाला नक्की विश्वासात घेते आणि विचारते तेव्हा मी तुम्हाला नक्की उत्तर देईन। याबद्दल अधिक बोलण्यासाठी प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, हे सगळे बाईट आपण ऐकले, या प्रत्येकाचं म्हणणं ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की आदित्य ठाकरे यांना या प्रोजेक्टच्या बद्दलची इत्थंभूत माहिती आहे, पण मुंबई महानगरपालिकेच्या महापौर म्हणतायत मी याच्याबद्दलची माहिती घेते। हे अत्यंत सांकेतिक आहे आणि या सगळ्याचा आज मुंबईकरांनी नेमका काय अर्थ घ्यायचा? विलास, सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई महानगरपालिका ही आदित्य ठाकरे चालवतात। मुंबईमध्ये जे काही नवीन प्रोजेक्ट होत असतील किंवा एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडींवर आदित्य ठाकरे यांचं लक्ष असतं। हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्पसुद्धा हा आदित्य ठाकरे यांनी सुचवलेला आहे। मुंबईचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर व्हावं, ते पर्यटन स्थळ व्हावं चांगलं, याच्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे। परंतु हा प्रयत्न करत असताना फिजिबल काय आहे, खरंच एवढा खर्च करणं गरजेचं आहे का, या मुद्द्यांचा विचार करणं जास्त गरजेचं आहे। आपण आत्ता या माहीमच्या त्याच ठिकाणी आहोत जिथं हा रस्ता तयार केला जाणार आहे। अवघ्या 4 किलोमीटरचा रस्ता आहे। आधीच मुंबईमध्ये कोस्टल रोड तयार केला जातोय जो समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भरणी टाकून उभारला जातोय। त्यात आता हा ट्रॅक तयार करण्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा या समुद्रामध्ये भरणी टाकावी लागणार आहे, एक बोगदा तयार करावा लागणार आहे आणि या ट्रॅकवर एक वुडन मटेरियल, एक लाकडी पद्धतीच्या फरशा बसवल्या जाणार आहे। मुळात मुद्दा असा आहे की आज क्लायमेट चेंजच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेमध्ये एक महत्त्वपूर्ण मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये क्लायमेट चेंजचा आराखडा तयार केला जाणार होता ज्याच्यासाठी आदित्य ठाकरे आले होते। याच्यामध्ये आयुक्त बोलताना असं म्हणाले की 2050 पर्यंत मुंबईमध्ये पाणी जे आहे ते ABCD हे जे वॉर्ड आहेत म्हणजे नरिमन पॉईंट असेल किंवा चर्नी रोड असेल या बऱ्याचशा परिसरामध्ये पाणी शिरलेलं असेल। जर मुंबई 2050 पर्यंत एवढ्या खाली जाणार आहे किंवा पाण्याखाली जाणार आहे तर मग हे 167 कोटी रुपये जे आपण या ट्रॅकवर खर्च करणार आहे त्याचा काही उपयोग होईल का? मुंबईमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, म्हणजे 24 तास मुंबईकरांना पाणी मिळतं का, तर नाही। मुंबईमध्ये आजही 60% झोपडपट्ट्या अशा आहेत ज्या गटर लाईनशी जोडलेल्या नाही आहेत, त्यामुळे उघड्यावर लोक शौचाला जातात किंवा सार्वजनिक शौचालयाचा त्यांना वापर करावा लागतो। त्या गोष्टी झाल्या आहेत का मुंबईमध्ये, तर नाही। मुंबईमध्ये आजही आपल्याला चांगले रस्ते मिळत नाही, दरवर्षी पाणी तुमचं
रस्त्याला खड्डे पडतात. ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये अजूनही करायच्या शिल्लक असताना, ज्या की मुंबई महानगरपालिकेचं कर्तव्य आहे, खरंच मुंबईला 167 कोटी रुपयाचा अवघ्या 4 किलोमीटरचा सायकल ट्रॅक परवडणार आहे का आणि तो करण्याची आवश्यकता आहे का, हा प्रश्न आता विचारला जातो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा, हा सायकल ट्रॅक कोण वापरणार आहे, तर बांद्रा परिसरातले उच्चभ्रू वापरणार आहेत. मग यांच्यासाठी हा ट्रॅक केला जावा का, हा सुद्धा प्रश्न आहे. केवळ पैसे मुंबई महानगरपालिकेकडे आहेत म्हणून त्यांनी प्रकल्पांवर उडवावे का, हा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो. विरोधकांनी आता इतके सगळे प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर सुद्धा याच्याबद्दल काही फेरविचार होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याचसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय महाराष्ट्राची खबरबात. विरोधकांनी राडा केला तर त्याला जशास तसं उत्तर देणार असं म्हणत युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी त्यांची आक्रमक भूमिका कायम राहील असं स्पष्ट केलंय. वरुण सरदेसाई न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या घराबाहेर आंदोलन करताना पोलिसांना अपशब्द वापरला, तो रागाच्या भरात असं म्हणत त्यांनी या विषयावर सारवासारव केली. गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय वादळ, कोकणी भाषेत धुमशान आणि खास बाकीच्या महाराष्ट्राच्या भाषेत राडा सुरू आहे, तर त्यातले एक शिलेदार की ज्यांनी थेट जुहूमध्ये नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर जाऊन अतिशय आक्रमक आंदोलन केलं होतं, ते वरुण सरदेसाई आपल्यासोबत आहेत. वरुणजी, सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद, कारण हे आंदोलन झाल्यापासून तुम्ही कोणाशी तसे बोललेलं नाही आहात. मला प्रश्न हा विचारायचा की बाकी आत्तापर्यंत तुम्हाला जे सगळ्यांनी बघितलं आहे ते शांत व्यवस्थित बोलणं, कार्यकर्त्यांना वैयक्तिक भेटणं, अचानक एवढा आक्रमकपणा कशामुळे आला? आपण म्हणालात तसं खरं तर मी स्वतः एक सामान्य युवा सैनिक असून मला संघटनेचं काम आणि संघटना वाढवायला अतिशय आवडते. पण जर कोणी आमच्या दैवतावर बोलणार असेल, जर कोणी आमच्या उद्धव साहेबांवर बोलणार असेल आणि ती सुद्धा जर कोणी आमच्या दैवतावर, आमच्या गुरुवर, आमच्या उद्धव साहेबांवर हात उचलण्याची भाषा करणार असेल, तर मला वाटतं प्रत्येक शिवसैनिकाच्या, युवा सैनिकाच्या DNA मध्येच आक्रमकता आहे. आणि मग त्यामुळे सगळ्या युवा सैनिकांची आक्रमकता त्या दिवशी उत्स्फूर्तपणे दिसून आली. तुम्हाला असं वाटतं की त्या आंदोलनामुळे युवा सेनेला एक संजीवनी मिळाली? कारण मधल्या काळात जे युवा सेनेची प्रतिमा होती तर तशी युवा सेना कुठेच दिसत नव्हती, एक ऊर्जा आली. खरं तर 2019ची विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना सत्तेत आली आणि सत्तेत आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात युवक हे युवा सेनेसोबत जोडू लागले. पण 2020 साली जो कोविड आला, पहिली लाट, दुसरी लाट, आणि त्या कोविडच्या मागचे जे निर्बंध होते त्यामुळे कधीही युवा सेनेची ताकद आता किती वाढली आहे, शक्ती किती वाढली आहे, हे कोणालाच कधी बघता आलं नाही. मला वाटतं ते जे उत्स्फूर्त आंदोलन झालं त्यामध्ये कुठलंही मोठं नियोजन नव्हतं, कुठली मोठी बॅनरबाजी नव्हती, आणि तरी देखील उद्धव साहेबांच्या प्रेमापोटी, त्यांच्या आदरापोटी आज 1000-2000 युवा सैनिक हे रस्त्यावर उतरतात. ही मला वाटतं युवा सेनेची आज ताकद किती वाढलेली आहे याचं एक प्रतीक आहे. पण त्या दिवशी तुमच्या तोंडातनं रागाच्या भरात काही शिव्या गेल्या आणि आता त्याच्यावरनं असं आरोप होतोय किंवा विरोधकांचा असा दावा आहे की तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं गुन्हा दाखल झाला पाहिजे? नाही, बघा, मी देखील ती व्हिडिओ क्लिप पाहिली, पण त्या व्हिडिओ क्लिपची तुम्ही पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी. आम्ही त्या संपूर्ण आंदोलनात आम्ही डिवायडरच्या एका बाजूला उभे असताना डिवायडरच्या दुसऱ्या बाजूला आमचा युवा सेनेचा ढाण्या वाघ मोहसिन शेख याला पोलिसांनी घेराव करून बेदम मारहाण केली जात होती, आणि म्हणून त्याच्या मदतीला धावायला आम्ही सगळे तिकडे पुढे जात होतो. आणि त्यावेळा ती एक उत्स्फूर्त, मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाच्या शेवटी ते रक्तात असतं, आणि आक्रमकता मी म्हणालो तशी आमच्या DNA मध्ये. पण आक्रमक असलो म्हणजे काय रोजच तलवारी काढून फिरायचं असं नाही. मला वाटतं ते एक आंदोलन झालं, त्या आंदोलनात रागाच्या भरात चूक झाली नाही. त्या आंदोलनातनं एक झलक विरोधकांना मिळाली, सगळ्यांना मिळाले की युवा सैनिकांनी जर ठरवलं तर तो किती मोठ्या प्रकारात आक्रमक होऊ शकतो हे मला वाटतं सगळ्यांनी बघितलं.
आणि दुसऱ्या दिवसापासूनच आम्ही पुन्हा एकदा आमच्या संघटनेच्या वाढीच्या कामाला लागलेलो आहोत. पण तुम्हाला असं नाही वाटत की अपशब्द वापरल्याबद्दल जर का एका व्यक्तीवर कारवाई होऊ शकते, तर अपशब्द वापरल्याबद्दल दुसऱ्या व्यक्तीवरही कारवाई झाली पाहिजे? नाही, मी म्हणालो तसं की आम्ही कोणीही एखाद्या कुठल्या व्यक्तीला तो अपशब्द दिला नव्हता. तर मी म्हणालो तसं आमच्या मोहसिन शेखला बेदम मारहाण होत असताना प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातली ती भावना होती आणि त्यामुळे एखादा अपशब्द निघाला असेल तर त्यामध्ये काही दिलगिरी मानायला मला काही मोठी गोष्ट वाटत नाही आणि चूक झाली असेल तर ती मान्य केली पाहिजे. पण मी पुन्हा एकदा सांगतो की ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तुमच्या एका आमदारांनी असं म्हटलंय मराठवाड्यातल्या की म्हणजे थप्पड मारण्याच्या नारायण राणे यांच्या वादग्रस्त किंवा चुकीच्या काहीशा विधानावरनं एवढा सगळा राडा झाला. पण तुमच्या मराठवाड्यातल्या आमदारांनी तर असं म्हटलं की आम्ही गृहमंत्र्यांचा कोथळा बाहेर काढू. मग त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, कारण राज्यात अजून तशी कारवाई झालेली दिसत नाही. नाही, मी काही ती प्रतिक्रिया ऐकली नाही आणि आमच्या आमदारांनी काय म्हटलंय हे देखील मी अजून वाचलेलं नाही. पण त्याबद्दलची जी काही अधिकृत भूमिका असेल ते आमचे शिवसेनेचे नेते व प्रवक्ते म्हणतील. पण असं ते म्हणाले असतील तर ते चूक आहे असं सांगाल तुम्ही? नाही, मी जोपर्यंत ते ऐकत नाही तोपर्यंत भाष्य करणं उचित राहणार नाही. त्यामुळे मी म्हणालो तसं त्याबद्दल आमचे शिवसेनेचे नेते व प्रवक्ते भाष्य करतील. तुम्ही त्याच वयाचे आहात, तुम्हाला असं वाटतं की आपण अशा प्रकारे युवा सेनेचं नेतृत्व करू शकतो? कारण ते सरकारमध्ये असल्यामुळे नाही करू शकत. असं अजिबात नाहीये. अगदी खंबीरपणे ते युवा सेनेचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढे देखील युवा सेना आज तुम्हाला दिसते त्याच्या दुपटीने तिपटीने 10 पट जास्त आक्रमक व वाढताना दिसेल. एक शेवटचा प्रश्न, शिवसेनेत मुळातच जन्मतःच आक्रमकता आहे, पण सध्या तुमचं सरकार पण आहे, मुख्यमंत्री आहेत. तुम्हाला असं नाही वाटत की एक प्रकारे हे आंदोलन आणि हा आक्रमकपणा म्हणजे सरकारच्या विरोधातलाच आक्रमकपणा आहे, किंवा तुम्ही सरकारचंच काम वाढवताय? लोक शेवटी तुमच्यावर टीका करणार, तुम्ही आंदोलन करणार, अशा प्रकारे आक्रस्थळी भूमिका कोणीतरी घेतली म्हणून तुम्ही घेणार, तर हे कुठेतरी गैर आहे. कोणीतरी म्हणजे आपण नाव सांगावं, कोणी घेतली? केंद्रीय मंत्र्यांनी घेतली ना. केंद्रीय मंत्र्यांनी घेतली. केंद्रीय मंत्र्यांना आपण देखील जाऊन प्रश्न विचारावा. मोदी साहेबांच्या मंत्र्यांना प्रश्न विचारावा. आम्ही कोण आहोत? युवा सेनेचे कार्यकर्ते आहोत. मग त्यांनी आक्रस्थळी भूमिका घेतल्यावर तुम्ही मोकळे आहात आक्रस्थळी भूमिका घ्यायला का? तुम्हाला असं वाटतं थोडं संयमानं केलं पाहिजे? मला वाटतं गेली 2 वर्ष ज्या पद्धतीने विरोधकांच्या मार्फत आमच्या नेत्यांवर वारंवार खालच्या पातळीची टीका केली जात होती, प्रत्येक शिवसैनिकांनी युवा सैनिकांनी संयम पाळला होता. पण कुठेतरी संयमाला सुद्धा मर्यादा असतात आणि त्या दिवशी मर्यादा ओलांडल्यानंतर शिवसेना काय आहे हे पुन्हा एकदा विरोधकांनी बघितलं असेल. पण मग शेवटचा प्रश्न फक्त की विरोधकांनी अशीच आक्रमकता कायम ठेवली तर शिवसेना अशीच आक्रमकता कायम ठेवणार? महाराष्ट्रातली राळेबाजी कधी थांबणार? आक्रमकता ही शिवसेनेच्या DNA मध्ये आहे. समोरनं आरे झालं तर दुप्पट ताकदीने कार्य होत राहील. मला वाटतं वरुण सरदेसाई यांनी शेवटचा जो शब्द वापरला त्यातच आलं. अपेक्षा करूयात की हा सगळा राडेबाजीचा महाराष्ट्रातला गोंधळ हा पुढच्या काही काळात शमेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह मिलिंद भागवत, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर दुसरीकडे माझ्या घरासमोर आलेले शिवसैनिक नाही तर शिवसैनिक होते अशी टीका नारायण राणेंनी केली. माझ्या घरासमोर आलेले शिवसैनिक फोड करून त्याने माझ्या घरावर आले म्हणून सत्कार झाला त्यांचा. वा, सत्कार काय पराक्रम केला सरदेसाई साहेबांनी. चोपलं पोलिसांनी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राणेंच्या जुहीतल्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसेनेचे युवा सैनिक एकमेकांसमोर भिडले. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते परस्परांशी भिडलेले होते. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या लाठीचार्जमध्ये मोहसिन शेख गंभीर जखमी झाला. रुग्णालयात त्याच्या भेटीसाठी शिवसेनेतील बड्या नेत्यांनी धाव घेतली. याच मोहसिनची आता युवा सेनेच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवा सेनेचा ढाण्या वाघ असं म्हणत वरुण सरदेसाई यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसनं जाहीर केलेल्या जम्बो प्रदेश कार्यकारिणीवरून पक्षात नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे। कार्यकारिणीत अनुभवी काँग्रेस नेत्यांना अनुभवापेक्षा छोटं पद मिळाल्यानं नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। अनेक वरिष्ठ नेत्यांना बढती मिळण्याऐवजी डिमोशन झाल्याची भावना व्यक्त केली जाते, तर कमी अनुभव असणाऱ्या नेत्यांना थेट जनरल सेक्रेटरी पद देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय। कार्यकारिणी नाराजी वाद दिल्लीत जाण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊ शकतात। राज्यसभेचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या खांद्यावर राज्यातल्या काँग्रेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर प्रज्ञा सातव सोनिया गांधींची भेट घेणार आहेत। याबाबत त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी खास बातचीत केली आहे। राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर आता त्यांचं जे कामकाज आहे त्यांच्या पत्नी प्रज्ञा सावंत सांभाळत आहे आणि त्याचमुळे काँग्रेस पक्षाने देखील त्यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि त्यांना राज्याचं उपाध्यक्षपद जाहीर केलेलं आहे काँग्रेस पक्षाचं। आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। काल ही नियुक्ती झाली आहे, काल रात्री घोषणा झालेली आहे आणि नवीन जी प्रदेश कार्यकारिणी आहे त्यामध्ये उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येईल। काय आव्हान आहे तुमच्या पुढे? पक्षाने जी काही जबाबदारी दिली आहे ती सार्थपणे पेलायची आहे। सर्व पक्ष एकत्रित सर्वांना संघटित एकत्र घेऊन पुढे वाटचाल करायची आहे आणि राजीवजींनी जे पक्षामध्ये अनेक वर्ष संघटनेमध्ये काम केलेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं ते काम करायचे। तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जे काही शिकवलं आहे ते पुढे चालवायचं आहे आणि पुढे सर्व कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून एकजुटीने ठेवून सगळ्यांना पाठबळ देऊन पक्षाचं काम करायचं आहे। एक लोक कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण झाली ती राजीव सातवानंतर एक पोकळी निर्माण होईल, तर आता ती पोकळी भरायला सुरुवात झाली असं वाटतंय का? या ज्या पद्धतीने ह्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहे आणि त्यानंतर हळूहळू ज्या पद्धतीनं पक्षाचं कामकाज तुम्ही तुमच्या खांद्यावर घेताय। राजीव सातव साहेब आमच्यातनं गेल्यानंतर आज खरोखरच त्यांची खूप उणीव भासत आहे। एक पोकळी तर निर्माण झालेलीच होती। हिंगोलीतले सर्व कार्यकर्ते स्वतःला पोरकं समजू लागले होते, तर ती पोकळी आता भरून काढण्याची वेळ आलेली आहे। सर्व कार्यकर्त्यांना आश्वासन देऊन त्यांना ताकद देऊन त्यांच्या पाठीशी राहून आणि त्याचप्रमाणे त्यांच्यासुद्धा पाठबळीने त्यांच्याही ताकदीने मलाही उभं राहायचं आहे आणि राजीव सातव साहेबांनी जे काम इतके दिवस केलेलं आहे, जे आज ते अर्धं राहून गेलं होतं, त्यांचं काम त्यांचं स्वप्न आम्हाला सर्वांना मिळून पूर्ण करायचं आहे। एक दिल्लीमध्ये जर बघितलं तर राजीव सातव हे अनेकांचे आश्रयस्थान होते। महाराष्ट्रातले अनेक नेते त्यांना भेटायला यायचे, गुजरात असो देशभरातले त्यांना नेते भेटायला यायचे, कारण की ते युवा काँग्रेसच्या ज्या पद्धतीने अध्यक्ष होते त्यांनी जे काम केलं होतं त्या कामानंतर ते त्या धर्तीचं काम आता तुमच्या खांद्यावर येईल अशी अनेकांना असं अनेकांना वाटतंय। त्या पद्धतीचे काही संकेत मिळत आहे का? आता पक्षाने हे उपाध्यक्षपद देऊन ही जी जबाबदारी दिलेली आहे, आधी हे कामाची सुरुवात करून हे काम सार्थकपणे पूर्ण करायचं आहे आणि ह्याचप्रमाणे हळूहळू काम करत करत पक्षामध्ये पक्षाची संघटना वाढवत पक्षालाही बळ देत, कार्यकर्त्यांना बळ देत आणि मग पुढे खंबीरपणे उभं राहून कामाची वाटचाल करायची आहे। अशा पद्धतीने मी पुढे जाईल। धन्यवाद। या होत्या डॉक्टर प्रज्ञा सातव, नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकास रावतसह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत। सलमानच्या बजरंगी भाईजान चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। त्यानं मुघल साम्राज्याबद्दल केलेल्या वक्तव्यानं नवीन वाद उफाळून आलाय। मुघलांना कमी लेखणारे सिनेमे पाहणं लज्जास्पद असून मुघलांना नकारात्मक भूमिकेत बघून त्रास होतो असंही तो म्हणालाय। कबीर खान इतक्यावरच थांबला नाही तर देश घडवणारे खरे शासक मुघल होते असंही तो म्हणाला। त्यामुळे आता कबीर खानच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे।
या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण अशाच प्रकारच्या ब्रेकिंग ताज्या महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या, सबस्क्राईब करा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.